कसे काय मंडळी, हे आज शुभम गोव्यावरनं इलो होतो तर ते का खुश करण्यासाठी आम्ही देवगड तालुक्यातल्या नावणकोंड धबधब्यावर चाललो. तर वाडीतल्या पोरांसोबत फिरण्याची मजा असताना हो ती भारीच असता. आम्ही चाललो आणि जरा जेनिक पिसळवलं मी पाठी लागला आणि नदी जरा बघितलं आणि पुढे गेलो. आम्ही जाताना माणसं पेरणी करत होते ते बघितलं. आणि मंडळीनं तर तुमच्याकडे पेरणी सुरू केल्याने की नाही ती कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही राखस घाटीवर इलो आणि देवगड रस्तो पकडलो. जाताना वळणात गाडी चालवणं रिस्की असतं. शिरगाव चेक नाक्यावर येऊन पोहोचलो होतं असं वाटत होतं की पकडते, पण तसं काय झालाच ना. आणि जाताना हवा, ढग, डोंगर आणि निसर्गाचा आनंद घेतला आणि पुढे चाललो. आणि मंडळीनं देवगड पर्यटन स्थळाक येऊन बघा असतं तुमका घरात जावसारखं वाटूच नाही. तळे बाजारात येऊन ट्रॅफिक पण झाला आणि लालपरीचं दर्शन पण झालं आणि ट्रॅफिक सुटला आणि आम्ही तळे बाजारातला बुद्धविहार दिसला, पाया पडलं आणि चाललो पुढे. तळावडे रोडला घुसलो आणि धबधब्यावर येऊन पोहोचलो. आणि शिस्तीचं पालन करूकच वयास. फायनली आम्ही धबधब्यावर इलो तर लयच भारी वाटतं. धबधब्याक ना गर्दी पण लय असं आणि माणसाला आमला इलेली असत तर लयच भारी वाटतं असं. आणि फायनली गर्दीत ना आंघोळ करून भेटली आणि आम्ही गाडी काढला आणि आम्ही चाललो घरा. भूक लागली होती म्हणून शिरगावात येऊन चायनीज सेंटर मध्ये गेलो आणि चायनीज खाल्लं. गाडी काढून चाललो आम्ही घरा. व्हिडिओ बघून झालो असा तर तुम्ही फॉलो करू विसरू नका.